अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा, अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा, वायु तेज धरा व्यापिलेस अंबरा, वायु तेज धरा व्यापिलेस अंबरा, अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा, अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा। चर्चिलेस भस्म तू कंठी सर्पधारिसी, डमरु शंखनाद तू त्रिभुवनाथ घुमविसी, करुणि नृत्य तांडवा अखिल विश्वतारिसी, अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा। खोळंबावं लागलं ना तुम्हाला? पण त्यामुळे आज आमच्या हातून महादेवाची पूजा घडली। चांगुणा, तुझ्यासारखी पुण्यवती आमची पत्नी आहे याचा आम्हाला तर अभिमान आहेच, पण साऱ्या गावाला देखील आहे। काहीतरीच काय, महादेवाची भक्ती आणि पतीची सेवा हीच माझ्या आयुष्यातली साध्य, आणि तुझी पुण्याई ही आमची शक्ती आहे। तिच्यामुळेच आम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं। त्यासाठी भगवान शंकराला प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं। घ्या प्रसाद घ्या, आणि हो लवकर परत यावं। लवकरच ये बरं, लवकर येतो। बरं येऊ मी। या बाबा प्रसाद घ्या। या भूतलावर चांगुणा इतकी निस्सीम भक्त नाही बरं। खरंय पार्वती, नित्य नेमानं ती माझी पूजा अर्चा करते, पण काहीही मागत नाही। ती काही मागत नाही म्हणून तुम्ही काही देणारच नाही का? काय द्यायचं? धन दौलत आहे, जमीन जुमला आहे, पोटी पुत्र नाही तिच्या। खरंच की? तू असं कर, तू इथेच थांब, मी तिच्या मनचं जाणून घेतो। हे काय, असंच जाणार तुम्ही? पार्वती, आता ह्या वेशात चांगुणा मला ओळखणार नाही ना? अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन। कल्याणमस्तु।
आयुष्यमान भव. महाराज, महाराज शिधा घेऊन आलीये. थांब, झोळीत टाकू नकोस. मी तुझं दान घेऊ शकत नाही. असं काय बरं झालं माझ्याकडून? माझ्या सख्या भगिनींचं दान आपण स्वीकारलं, मग माझंच का स्वीकारत नाही? त्याला कारण आहे. निपुत्रिकांचं दान आम्ही घेत नाही. निपुत्रिक? हा काय माझा दोष झाला महाराज? पोटी संतान नाही म्हणून शिवशंकराची मनोभावे भक्ती करते मी. परमेश्वराला माझी दया येत नाही, हा काय माझा दोष झाला महाराज? सांगा ना. आल्या गेल्या साधू संतांना माझं गाऱ्हाणं सांगून झालं. कुणाच्याही आशीर्वादानं पोटी मूल नाही, हा काय माझा दोष आहे का? उठ बाळ चांगुणा. हे फळ घे, प्रसाद म्हणून भक्षण कर. पोटी संतान होईल. माझा आशीर्वाद आहे. महाराज, महाराज आपला शब्द खरा होऊ दे. सोन्याचा नंदी वाहीन मी. बरं आहे, निघतो मी. तुझ्या मुलाच्या बारशाला शिदा गेला येईन बरं का? अल्लख निरंजन, अल्लख निरंजन, अल्लख निरंजन. शंभो महादेवा, या बैरागाच्या आशीर्वादाला तू शक्ती दे. शंभो. चिलया बाळा, ए चिलया बाळा, चिलया बाळा, कुठे आहेस रे तू? काय हा त्रास देणं बाई? मला देवळात जायला उशीर होतोय. कुठे आहेस तू? अरे गुरुजी याची वेळ झाली ना. कमाल आहे बाई, कोणीतरी चोर घरात शिरलेला दिसतोय. आणि माझी फजिती बघून हसतोय. कोण आहे हा चोर? कसा सापडला हा चोर? काय हे त्रास देणं बाळा?
किती त्रास द्यायचा आईला. गुरुजी याची वेळ झाली आहे आणि मला देवळात जायला उशीर होतोय की नाही. आई मी पण तुझ्याबरोबर डोळ्यात येणार. मग अभ्यास कोण करेल. अभ्यास करून मोठं व्हायचंय ना आपल्या वडिलांसारखं. हो मला खूप मोठं व्हायचंय. मी मोठा झालो ना हम्म? की तुला घोड्यावर बसून देवळात नेणार. खरंच बाबा नेशील घोड्यावर बसून. पण आधी मोठा हो, शहाणा हो. घोड्या बाद झाले आता. ते बघ आले गुरुजी. घ्या तुमचा विद्यार्थी. गुरुजी मी जरा देवळात जाऊन येते. काय म्हणते प्रगतीची लयाची. काही विचारूच नका. एक पाठी येतो. एकदा शिकवलेलं पुन्हा सांगावं पण लागत नाही. तल्लख आहे हा तुमचा बाळ. बरं मी जाऊन येऊ. प्रणाम देवा. या मुनिवर या. आपण या भूतलावर कसे काय. नारायण नारायण. पाहिलं ना मुनिवर, आपण यांना त्रिखंडात शोधत फिरतोय, त्याचं त्यांना काहीच नाही. नारायण नारायण. मला एका गोष्टीचा उलगडा होत नाहीये देवा. आपण इथं चातकासारखी कुणाची वाट पाहत बसलेले आहात. आता काय सांगावं मुनिवर. देवांची परमप्रिय भक्त चांगुणा अद्याप आली नसेल दर्शनास. तिष्ठत तिचीच वाट बघतायत, दुसरं काय. अगदी खरंय देवी. देवादी देवा, काय ही तुमची अवस्था. तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. तुम्हाला भक्तांची वाट पाहायची वेळ आली देवा. नारायण नारायण. मुनिवर, काही भक्तांसाठी दुःख क्लेश जाणवत नसतात बरं. देवा, चांगुणाबद्दल बोलत असाल तर तुमची थोडीशी चूक होतीये. शेवटी आपल्याला जे साधायचं ते साधल्यानंतर परमेश्वराला सोयीस्करपणे विसरणारी ती एक मानव आहे देवा. छे छे, सांगू ना त्यातली नाही. ऐकलत ना मुनिवर. पुत्रप्राप्तीनंतर चांगुणाच्या पूजेत खंड पडला. झालीच तर विलंबाने पूजा झाली. अहो, मंदिरात रोज येणारी ही भक्त दिवसाआड येऊ लागली. याचा अर्थ असा नव्हे देवी की चांगुणाची भक्ती कमी झाली. नारायण नारायण. देवा, तुमच्या स्वभाव धर्माप्रमाणे आम्ही जे म्हणतोय ते तुम्हाला मान्य व्हायचं नाही. मुनिवर, चांगुणा आमची निस्सीम भक्त आहे, सत्वशील आहे. आमच्या कृपा प्रसादानच तिला पुत्र प्राप्ती झालेली आहे. असं असेल तर घ्या बरं तिची सत्व परीक्षा. मागा बरं परत तुम्ही दिलेला प्रसाद, बघू किती सत्वशील आहे ती. ऐकलत ना मुनिवर. महादेव कसली घेणार परीक्षा. भक्तांनी वर मागायचा आणि यांनी द्यायचा. पुढे काय होणार याचा विचार करत बसायचा. अहो, हे कसली घेणार चांगुणाची परीक्षा. तुम्ही दोघं असं म्हणत असाल तर मी तिची सत्व परीक्षा घेऊन खात्रीच करून घेतो. बघा बरं देवा, परीक्षा घेण्यासाठी खूप कठोर व्हावं लागेल तुम्हाला. जमेल का तुम्हाला. जमेल ना म्हणजे काय मुनिवर. आमची कठोरता कुठपर्यंत जाऊ शकते याचा अनुभव तुम्ही घेतलेला नाहीये. तुमच्या बरोबर गुप्त रूपाने भूतलावर येऊन तो अनुभव मी घेईनच. बघू आता तुमचे निस्सीम भक्त खरे कोण आहेत ते कळेलच. नारायण नारायण. चला तर मग. हे काय असंच जाणार. चांगुणा चाणाक्ष आहे. क्षणातच ओळखेल तुम्हाला. मग कशी घेणार सत्व परीक्षा. देवी, आम्ही असं रूप धारण करणार आहोत की चांगुणाच काय तुम्ही देखील आम्हाला ओळखू शकणार नाही. गेल्या वेळेला आम्ही बैराग्याचा वेश घेतला तेव्हा चांगुणाने आम्हाला कुठे ओळखलं. बम बम भोले, बम बम भोले. माई चांगुणा, फार दुरून तुझं नाव ऐकून आलोय. काशी यात्रेला निघालोय. मने संकल्प करून तुझ्या दारी आलोय. महाराज, आपल्या पुण्याईनं आजवर या दारातून कुणीच विनमुख परतलेला नाही. साधू संतांची सेवा हेच माझं व्रत आहे. या आसनस्थ व्हा. माई,
तू देवळात चाललेली दिसतेस. ईश्वराच्या पूजेत बाधा आणण्याचं पातक मला नको. मी पुन्हा येईन. थांबा महाराज. अहो, परमेश्वर तर चराचरात भरून आहे, तुमच्यातही वास करतोय. आज मी तुमचीच पूजा करेन, ती ईश्वरचरणी रुजू होईल. माझा भोळा शंकर सगळ्या जगावर रुसेल, पण या वेड्या सांगुणेवर कधीच रागावणार नाही. इतका विश्वास आहे का तुला तुझ्या देवावर? होय महाराज. आपण आत यावं, आसनस्थ व्हावं. महाराज, आधी आपण पेयपान करून घ्यावं आणि मग मी आपली काय सेवा करू याचा आदेश द्यावा. आलेच मी. नारायण नारायण. देवादी देवा, ही मखलाशी आहे. तुम्ही भोळे सांब आहात. हिच्या वरवरच्या बोलण्यानी तुम्ही भूलू नका. मुनिवर, चांगुणाचा माझ्यावर किती विश्वास आहे, श्रद्धा आहे, पाहिलीत ना? भगवन, नुसत्या तोंडानी बोलण्यानी काय झीज होणार आहे? गोड बोलण्यात या मानवाला आपण परमेश्वर सुद्धा हरवू शकणार नाही. नारायण नारायण. नाही, पण चांगुणा त्यातली नाही. ठीक आहे भगवन, हातच्या कांकणाला आरसा कशाला? घ्या तिची सत्व परीक्षा, बघू किती उतरतीये ती. नारायण नारायण. महाराज, आपण कशानं तृप्त व्हाल? आपल्या मनातला हेतू मला सांगावा. चांगुणा, एक तपाची तपश्चर्या करून तू मोठी सत्ववती झालेली आहेस. मोठी पुण्यवती म्हणून तुझा लौकिक आहे. दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून तुझी कीर्ती आहे. हे सगळं ऐकूनच मी इच्छा भोजनासाठी तुझ्या दारी आलोय. हे तर माझं परमभाग्य. स्वतःच्या हातानं रांधून मी आपणास वाढते. पंचपक्वान्न पंचामृताचं जेवण बनवते. भोजन तृप्तीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपणासाठी इच्छा भोजन मी आनंदाने बनवेन. भोजन करा, इथेच विश्राम करा आणि मग काशी यात्रेला निघा. सांगा, कोणकोणती पक्वान्ने करू? चांगुणा, आम्ही स्मशान जोगी. स्मशानात राहतो, चितेवर रोटी भाजतो, मिळेल ते मांस खातो. आमचं जगणं अघोरी, आमचं भोजनही अघोरी. आम्हाला पंचपक्वानाची काय चव. महाराज, मी आपणास शब्द दिलाय. इच्छा भोजन केल्याशिवाय मी आपणास जाऊ देणार नाही. आपण आपली इच्छा सांगावी. बघ बरं, तू माझ्या इच्छेचं भोजन दिलं नाहीस तर मी तुझं सत्वहरण करून निघून जाईन. तयार असशील तर सांग, नाहीतर जातो मी. मान्य आहे, आज्ञा करा. चांगुणा, बरेच दिवस झाले नरमांस खाण्याची इच्छा राहतीये.
नरमांस करून वाढ, नरमांस. बघ सांगू ना, तू मला शब्द दिलायस, मला इच्छा भोजन हवंय. ते खरं, पण नरमांस मी कसं खायला घालणार? ते मला ठाऊक नाही. जगत नसेल तर सांग, तुझे सत्व हरण करून मी निघतो. महाराज क्रोधित होऊ नका. क्षणभर मला विचार करायला वेळ द्या. सांगू ना, तुला अपत्य किती? एकच, चिलया बाळ. ठीक आहे, त्यालाच कापून मला वाढ. चिलया? महाराज, चिलया माझा प्राण आहे हो. तुम्ही धन दौलत मागा, जमीन जुमला मागा, वेळ प्रसंगी माझे प्राण सुद्धा मागा, पण माझा चिलया, नवसानं झालेला माझा चिलया मागू नका महाराज. माझा चिलया मागू नका. निघतो मी, शाप देतो तुला. नको महाराज, शाप देऊन मला मारण्यापेक्षा मला मारून तुमचं इच्छा भोजन करा आणि तृप्त व्हा. नाही, तू स्वतःच्या हाताने तुझ्या चिलयाचे मांस रांधून मला वाढणार असशील तरच थांबतो, अन्यथा निघतो. थांबा महाराज. आपण बसावं. आजवर या दारातून कुणीही विनमुख परतलेला नाही. परमेश्वर माझी का सत्व परीक्षा बघतोय हे एकदा विचारते त्याला. तेवढा अवधी द्या मला. ठीक आहे, तर सांग बरं चिलया बाळा, आपल्या आयुष्यात सर्वात वरचं स्थान कोणाचं? आईचं. कारण आई ही आपल्याला जन्म देते, आपलं पालन पोषण करते. जन्माला आल्यावर सर्वात पहिलं दर्शन कोणाचं होतं बरं? आईचं. शाबास. म्हणूनच आईचं स्थान हे कुठल्याही देवाच्या स्थानापेक्षा मोठं आहे. आईची पूजा ही 33 कोटी देवांच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे. आईची आज्ञा ही कुठल्याही देवाच्या आज्ञेपेक्षा पवित्र आहे. आई आपल्या मुलाचं कधीच वाईट करत नाही. त्याचा उत्कर्ष कसा होईल यासाठी ती रात्रंदिवस झटत असते. म्हणूनच आईची आज्ञा कधीही टाळायची नसते, बरोबर ना? शाबास, अगदी बरोबर. आईचं हृदय इतकं विशाल असतं की तिच्या लेकराला काटा टोचला ना तर तिच्या डोळ्यात पाणी येतं. अशा आईला आपण कधी दुखवायचं असतं का? नाही, कधीच नाही. ठीक आहे, तर तुम्हाला शिकवून ठेवलेले श्लोक पाठ करा. आम्ही उद्या परत येऊ. नारायण नारायण. पाहिलं देवा, तुम्हाला मोठं कौतुक होतं त्या चांगुणाचं. हलकेच पाय काढून निघून गेली ती. नाही मुनिवर, तिने विचार करायला वेळ घेतलाय. हेच तर तुमच्या लक्षात येत नाहीये देवा. आता ती परत थोडा वेळाने बाहेर येईल, तुमच्या पाया पडेल, डोळ्यात पाणी आणेल की लगेच तुम्ही पाघळणार. बा, असं कसं पाघळणार? आज मी तिचं सत्व हरण करणारच आहे. नारायण नारायण. असा दृढ निश्चय हवा देवा. नाही तर होतं काय, भक्तांच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला बघवत नाही.
तुम्ही वाटेल तो वर देता आणि मग पश्चाताप करायची पाळी येते सगळ्यांना. आता त्याला थारच नाही. ठरलं ते ठरलं. एक तर इच्छा भोजन, नाहीतर सत्वहरण. वा वा वा, यातूनच आपल्याला कळेल खरा भक्त कोण ते. मी इथेच आहे देवा, येतो. नारायण नारायण. परमेश्वरा, का माझी परीक्षा बघतोयस रे? परमेश्वरा, सांग मला, सांग ना, का परीक्षा बघतोय? आई, अगं तू का रडतेस? तू हाका मारल्यावर मला यायला उशीर झाला म्हणून रडतेस? आई, 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 हे तू काय करतीयस? बाळा, मलाच कळत नाहीये मी हे काय करतेय. आई, मला भूक लागली ग. बाळा, अरे त्या जोग्याला तुझी भूक लागलीये. तुझी भूक भागवू का त्याची? हेच माझ्या पुढे धर्म संकट आहे. काय करू, काय करू? आई, तू मला सांग, मी तुझं कोणतंही संकट दूर करेल. आपल्या दाराशी की नाही एक जोगी आलाय. त्याला तुझा मांस खायचाय, त्याशिवाय तो तृप्त होणार नाही. नाहीतर तो मला शाप देईल आणि माझं सत्व हरण करून निघून जाईल. आई, 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 मी तुला कधी त्रास देणार नाही. आई, हवं तर मी त्या महाराजांचे पाय धरून क्षमा मागतो का आई? आई, पण मला मारू नको ग. आई, मला मारू नको. आई, मला मारू नको. अरे लेकरा, कोणती आई स्वतःच्या पोटच्या पोरावर सुरे चालवेल? पण मी तरी काय करू? त्याशिवाय तो ऐकणारच नाही, तो तृप्तच होणार नाही. आई, जर तुझ्यासाठी माझा देह उपयोगी पडत असेल ना, तर मी आनंदाने मरण्यासाठी तयार आहे. आई,
चल उठ, डोळे पुस. मरताना मला तुझा हसरा चेहरा दिसू दे. चांगुणा 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 जमत नसेल तर सांग तसं. आम्ही किती वेळ खोळंबून राहायचं. एका दारी आम्ही जास्त वेळ थांबत नसतो. जमत नसेल तर तुझ्या घरी आम्ही थांबत नाही. क्रोध आवरा महाराज, क्रोध आवरा. माझ्या लेकराला भूक लागली होती. त्याला हा दूध भात भरवते, मग त्याला कापते. आईचं शेवटचं कर्तव्य करू द्या मला. भुकेला पोर कसा मारू महाराज. माझ्या लेकराला दूध भात खूप आवडतो हो. लवकर, जास्त विलंब नको. आम्ही भुकेले आहोत. खटकेत वाढते. ओम नमः शिवाय. 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 आई, हे बघ, या कोयत्याला आता मी व्यवस्थित धार केलीये. सगळी तयारी केलीये. तुला फार त्रास होणार नाही. बाळा, कुठून शिकलास रे एवढं शहाणपण? स्वतःच्या काळजावर कशी सुरी फिरवू मी परमेश्वरा. आई, आई, आता उशीर करू नको. संत महंतांना उपाशी टाटकाला ठेवू नये. हे घे, घे. नीट धर, कापेल. आई, एकदा तुला हसायला बघायची आहे ग. तुझं रूप डोळ्यात साठवतो आणि डोळे मिटतो.
महाराज, भोजन तयार आहे, आपण भोजनास बसावे. नारायण नारायण. भगवान, तुम्ही हे काय करताय? भोजन. भोजन. तुम्ही भोळे ते भोळेच राहणार भगवान. भगवान, सांगुणीनं स्वतःच्या मुलाला अख्खं कापलेलं आहे आणि तुम्हाला फक्त धडाचा मांस देते. शीर तिथे शिंकाळ्यावरच टांगून ठेवलंय भगवान. मग तुम्ही संपूर्ण नरमांस मागितलेलं होतं, मग शीर का मागं ठेवलं? डोकंही शिजवून आण म्हणावं. हा तुमचा अपमान आहे भगवान. नारायण नारायण. खरंय. सांगुणा, ए सांगुणा. काय झालं महाराज? मी आतमध्ये हात पुसायला वस्त्र आणायला गेले होते. आम्ही हे भोजन करणार नाही. काय कमी राहिलं? काय कमी राहिलं हे तुम्हाला विचारतेस? मुलाचं शिर शिंकाळ्यावर ठेवलंस, कालवणात का नाही घातलंस? त्याच्या चेहऱ्यावर सोन्याचा पत्रा चढवून देव्हाऱ्यात ठेवी. उर्वरित आयुष्य त्या चेहऱ्याकडे बघून कंठी. सांगू ना, तू शिर दडवून मला देहाचं जेवण वाढतेस. धड हे नरकाचं, शिर हे पंचतत्वांचं असतं. शिर त्यात घातल्या वाचून ते पूर्णान्न होणार नाही आणि पूर्णान्न झाल्या वाचून मी ते खाणार नाही. महाराज, मुलाच्या दंडा मांडीचं मऊ मऊ मांस काढून मी आपणास वाढलं. शिरात फक्त हाडच असतात. त्याचं मी कसं करावं बरं? तुला जमत नसेल तर सांग, तुझं सत्व हरण करून मी निघून जाईन. थांबा महाराज. पोटच्या पोराला या हातानं कापून मी आपणासमोर वाढलं. देह गेला, प्राण गेले. आता शिर मागे ठेवून मी काय करू? तुम्हाला संदेह नको. इथे तुमच्या समोर कांडून ते मी शिजवते. काहीही झालं तरी मी माझं सत्व हरणार नाही. थांब सांगुणा. हे शिर कांडत असताना आणि शिजवत असताना तुझी भावना सात्विक हवी. हे शिर मुक्यानं कांडायचं नाही,
तर गाणं म्हणत ओव्या म्हणत काढायचं. आनंदानं प्रसन्न चेहऱ्यानं मला शिजवून वाढायचं. हे जर जमत असेल तरच सांग, नाहीतर मी तुझ्या अन्नाला स्पर्श देखील करणार नाही. महाराज, माझं बाळ आता वेदनेच्या पलीकडे गेलंय. आता त्याच्या डोक्यात मुसळ घातलं काय, किंवा त्याच्या कानात ओवी ओतली काय, त्याच्यापर्यंत पोचणारच नाहीये. तुमच्या मनासारखं होऊ द्या. समजाऊ कशी तुझसी चिलया बाळा, लाचार असे आज आईचा पान्हा. समजाऊ कशी तुझसी चिलया बाळा, लाचार असे आज आईचा पान्हा. नारायण नारायण. नारद मुनी,
चांगुणाचं सत्व हरण करणं इतकं सहज शक्य नाही बरं. भगवन, माणूस एक वेळ स्वतःच्या पोटच्या पोराला मारेल, परंतु स्वतःच्या इव्रतीला धक्का नाही लागून देणार. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? नारायण नारायण भगवन. नारायण नारायण. महाराज, आता संपूर्ण पूर्तता तुमच्या मनासारखी झाली आहे, तरी भोजनास सुरुवात करावी. चांगुणा, आणखीन 4-5 पानं वाढ. तुमचे कोणी भक्तगण येणार आहेत का? आत्ता वाढते. नाही, तुझ्या गावातल्या काही प्रतिष्ठित मंडळींना बोलाव. आम्ही एकटे भोजन करत नसतो. महाराज, हे शक्य नाही. का? ही कांतावती नगरी लिंगायत वाण्यांची. इथे कधी काळी कोंबडं कापलं तरी अख्खा गाव 6 दिवस सुतक पाळतो. आता माझ्या पोटच्या पोराचं मांस खायला गावातल्या लोकांना कोणत्या तोंडानं बोलवू मी? ठीक आहे, मग तुझ्या घरातल्या मंडळींना बोलाव. आम्ही त्यांच्या बरोबर भोजन करू. महाराज, माझे पती दिवस कल्ल्यावर परततील, तोपर्यंत तुम्ही तुमची भूक कशासाठी ताणता? तुम्ही कृपया भोजन करून घ्यावं. येऊ देत, तुझे पती येऊ देत, आम्ही त्यांच्या बरोबर भोजन करू. आम्ही एकटे भोजन करत नसतो. ते येईस तोवर आम्ही ध्यान करतो. हे भोळ्या शंकरा, शिवशंभो, माझी कोणती परीक्षा घेतोयस रे तू? माझ्या सेवेत कोणता कसूर राहिला म्हणून ही शिक्षा देतोयस मला? महाराजांची तृप्ती कशानच होत नाही. पोटचा पोर कापून वाढला, तरी सुद्धा ते पानाला शिवत नाहीत. आता माझे पती आले तर त्यांना कशी सामोरे जाऊ मी? कशी जाऊ? चिलिया, बाळा चिलिया, चिलिया. चांगुणा, चिलिया कुठे आहे? हे बघ, मी काय वस्तू आणली त्याच्यासाठी. कुठे आहे तू? बघू ना, कोणती वस्तू आणली? हे बघ. सांग बरं, चिलियाच्या मस्तकी किती शोभून दिसेल नाही हा? कुठे आहे तो? हो, खूप खूप छान दिसेल त्याला. चांगुणा, तुझा स्वर कापरा का? बरं वाटत नाहीये? नाही, मी ठीक आहे. आणि चिलिया कुठे आहे? चिलया ना, चिलया खेळायला गेलाय. दिवसभर हुंदडत असतो तो. सूर पारंब्या, नदीत डुंबणं, काही विचारू नका. मग तुझ्या स्वरात काळजी का जाणवते? काय झालंय? सकाळपासून एक महाराज आलेत आपल्याकडे. तुमच्या पंक्तीला जेवायचं म्हणून थांबलेत. काय सांगतेस? अरे अरे, नाही मग हे धर, पटकन पानं तयार कर. मी हातपाय धुवून येतो. अतिथीला असं खोळंबून ठेवणं चांगलं नाही. आलोच मी. हा,
माझे पती तुमच्या सोबत पंक्तीला बसतायत. ते काय खाणार आहेत याची त्यांना पुसट देखील कल्पना नाही. चांगुणा, तू देखील आमच्या बरोबर पंक्तीला बसायला हवं. महाराज, तेवढी दया करा. ज्या बाळाला 9 महिने पोटात वाढवला, हाताचा पाळणा करून जपला, अंगावरचं दूध पाजून जगवला, लाड कौतुकानं जोपासला, त्याचं मांस मी कसं खाणार? चांगुणा, तू जर तुझा बाळ खाणार नशील तर मी उपरा पांथस्थ मी कसं खाऊ? तू जर भोजन करणार असशील तरच मी भोजन करीन. तू जर पंक्तीला बसणार नसशील तर मी तुझं सत्व हरण करून निघालो. महाराज, एवढं सगळं गेलं, आता सत्वासाठी ही अग्निपरीक्षा द्यायला सुद्धा मी तयार आहे. चांगुणा, अद्यापही एक पान शिल्लक आहे. हां, होय महाराज. आमचा चिलया बाळ बाहेर खेळायला गेलाय. तो भोजनास उपस्थित नाही, पण आपण सुरुवात करावी. असं कसं? तो आल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणार नाही. ठीक आहे. महाराज, आता मी माझा बाळ कुठून आणावं बरं? चांगुणा, तू जर खऱ्या शक्तीची, खऱ्या भक्तीची असशील तर तुझ्या बाळाला बोलाव. चिलया, बाळ चिलया, बाळ चिलया, बाळ चिलया, चिलया. चिलया, चिलया, चिलया. नारायण नारायण. या भगवन, चांगुणा, तू आमच्या परीक्षेत पुरेपूर उतरलीस.
तुझं सत्व हरण करणं कोणालाही जमणार नाही. तुझ्या भक्तीची, शक्तीची आणि त्यागाची महती फार मोठी आहे. तुझी कीर्ती अजरामर होईल. नारायण नारायण. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मानव तुला गौराई म्हणून पूजेल. तुझ्या चिलयाला मी सर्परूपी अंगा खांद्यावर खेळवेन. तुझ्या पतीचं मी त्रिशूळ करून सदैव धारण करीन. त्रिनेत्री ज्वाळ शोभते सदा शिवा शुभंकरा. उमावरा महेश्वरा हला हला सप्राशिसी. व्याघ्रांबर फणिवरधर शीतल शशिधारिसी. श्रीधरा हरिहरा पूजिते वसुंधरा. श्रीधरा हरिहरा पूजिते वसुंधरा. वायुते जहीधरा व्यापिले स अंबरा. वायुते जहीधरा व्यापिले स अंबरा. अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा. अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा.